मुख्याध्यापकांना सुटीच्या काळात कामाच्या बदल्यात मिळणार 15 दिवसांची अर्जित रजा. शालेय शिक्षण विभागाचे स्पष्ट निर्देश. 30 दिवस हजेरी बंधनकारक. मुंबई. राज्यातील खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना उन्हाळी व इतर दीर्घ सुटीच्या काळात कराव्या लागणाऱ्या कामाचा मोबदला म्हणून आता 15 दिवसांची अर्जित रजा अर्न्ड लीव्ह मंजूर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक काढून कामाचे स्वरूप आणि अटी स्पष्ट केल्या आहेत. प्रशासकीय कामासाठी उपस्थिती आवश्यक. शाळांना सुटी असली तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, विद्यार्थ्यांना दाखले देणे आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करणे यांसारखी प्रशासकीय कामे मुख्याध्यापकांना करावी लागतात. या कामांचा विचार करून महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली 1981 मधील तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे. कामाचे स्वरूप. सुटीच्या काळात शाळेत हजर राहून प्रवेश प्रक्रिया आणि कार्यालयीन नियोजन पूर्ण करणे आवश्यक आहे. वेतन कपात नाही. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मुख्याध्यापकांना शाळेत येण्याची सक्ती केली जाऊ नये आणि त्यासाठी त्यांची वेतन कपातही करू नये. 30 दिवसांची उपस्थिती. वर्षातील एकूण 63 दिवसांच्या सुटीपैकी मुख्याध्यापकांनी साधारणतः निम्मे दिवस म्हणजेच किमान 30 दिवस शाळेत उपस्थित राहणे अपेक्षित आहे. हजेरी नोंदणी. ज्या दिवशी मुख्याध्यापक शाळेत उपस्थित राहून काम करतील त्या दिवशी त्यांनी हजेरी पटलावर स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे. शिस्तभंग कारवाई. सुटीच्या काळात मुख्याध्यापक अनुपस्थित राहिल्यास त्यांना अर्जित रजा मिळणार नाही. तसेच महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास संस्था त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकते. शासनाच्या या निर्णयामुळे मुख्याध्यापकांच्या कामाची दखल घेतली गेली असून सुटीच्या काळातील त्यांच्या हक्काच्या रजेचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व शाळांनी या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी असे आदेश अवर सचिव वृंदा पवार यांनी दिले आहेत. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.